नमस्कार. ZPGuruji.com च्या HTML ऑनलाईन प्रशिक्षण भाग क्रमांक 6 मध्ये आपले स्वागत आहे. आपण HTMLच्या लिंकिंग विषयी माहिती घेत होतो. आतापर्यंत आपण मित्रांनो लिंक हे टेक्स्टमध्ये कसे घ्यावे याविषयी आपण माहिती घेतली. तर आता मी काय करणार आहे या भागामध्ये लिंक हे इमेजच्या रूपामध्ये कसे असणार आहेत याविषयी माहिती घेणार आहोत आपण. ठीक आहे. हे आपलं HTMLचं बेसिक स्ट्रक्चर झालेलं आहे. बेसिक स्ट्रक्चरच्या बॉडीमध्ये आपण आता काम करणार आहोत. ठीक आहे. बॉडीमध्ये इमेजचा कोर्स आता त्यापूर्वी काय करणार आपल्याकडे एक इमेज असणं आवश्यक आहे. तर इमेज आहे बघा माझ्याकडे एक डेस्कटॉपलाच IT ऑनलाईन ट्रेनिंग नावाची आहे आणि या इमेजला काय करत आहे मी कॉपी करत आहे Ctrl+C करून किंवा कॉपी करून ट्रेनिंग HTML आपले जे फोल्डर आहे त्यामध्ये पेस्ट करत आहे. ठीक आहे. आता हे इमेज बघा IT.jpeg आहे. ठीक आहे. फॉर्मॅट टाईप काय याचं तर JPEG IT. ठीक. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. आता मी काय करतो एक इमेज कोड देतो या ठिकाणी IMG SRC इज इक्वल टू डबल इंटेड कॉमा आणि पुन्हा त्याला क्लोज करूया आपण. आता इमेज बघा इमेज काय आहे ॲड्रेस तर IT.jpeg. त्याला सेव्ह करून त्याला रन करू. JPEG नाही असं म्हणतात ते. ठीक आहे. JPEG असेल. झालं हे इमेज लोड झाली या ठिकाणी. हां आता यालाच काय करता येईल मित्रांनो याला आपण साईज देता येईल. विथ 100 पिक्सल करूया बघा. या JPEG ला साईज काय द्यायचं विथ 100 पिक्सल केले आपण. ठीक आहे. त्याच्यामुळं 100 पिक्सल म्हणजे काय लक्षात घ्या. आता 100 पिक्सल म्हणजे आपण एक पिक्सलचं रूप दिलं याला आपण पर्सेंटेज सुद्धा करू शकलो असतो. आता 100% अगोदरच होती ती त्याच्यामुळे आता 100 पिक्सल केलं याची साईज कमी होऊन गेली. ठीक आहे. हे इमेज कसं इन्सर्ट करावं वेब पेजमध्ये हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. आता आपण काय करूया याला इमेजलाच या लिंक करूया. लिंकचा टॅग तुम्हाला माहिती आहे. लिंकचा टॅग एकदा मी काय करतो डमी म्हणून लिहितो या खाली. ठीक आहे. थोडक्यात तुमच्या लक्षात येईल आणि अँकर आपला क्लोज करूया. ठीक आहे. आता बघा आता आपल्याला काय करायचं आहे असाच ह्या लिंकचा टॅग जो आहे तो वरती वापरायचा आहे. लिंकचा टॅग तुमच्या लक्षात आहे ना पहिला त्याला. ठीक आहे. HREF म्हणजे हायपरटेक्स्ट रेफरन्स इज इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा नंतर त्याला क्लोज करूया. ठीक आहे. आणि त्यानंतर इथे लिंक पण क्लोज करूया. ओके. या लिंकचा टॅग आपण वरती दिलेला आहे. ठीक आहे. हां आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या. आता या ठिकाणी जर तुम्ही याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणता इफेक्ट जाणवणार नाही. हात येणार नाही या ठिकाणी जसा हात दाखवते ना आणि या डाव्या बाजूला कोपऱ्यामध्ये सगळ्यात खाली लिंक दिसणार नाही आत्ताच्याला कारण आपण लिंक दिलेलीच नाही त्याला. ठीक आहे. बघा याच्यावर काही इफेक्ट झाला तुम्हाला परंतु आता ज्यावेळेस तुम्ही हे कराल या ठिकाणी आता हॅश देतोय बट सध्याला डमी लिंक देतोय. आता लगेच तुम्हाला फरक इफेक्ट जावेल. आता याला रिफ्रेश करूया. आला हात. आणि खालच्या बाजूला बघा डाव्या बाजूला खाली या ठिकाणी तुम्हाला लिंक काहीतरी आल्यासारखं वाटेल तुम्हाला. ठीक आहे. आता आपण त्या ठिकाणी वेबसाईटचं नाव टाकू शकतो आपण. आता वेबसाईटचं नाव टाकण्यासाठी बघा थोडक्यात काय करायचं आपल्याला याच्यावर जायचं Ctrl+C करा कॉपी पुन्हा या ठिकाणी आहे इथं हॅशच्या ठिकाणी ठीक आहे Ctrl+V केला म्हणजे आपण पेस्ट केलाय. आता बघा आता एकदा रिफ्रेश करूया. रिफ्रेश केल्या याच्यावर हात दाखवला खाली बघा डाव्या बाजूला ZPGuruji.com म्हणून एक क्लिकचं म्हणजे या ठिकाणी लिंकचं नाव आलेलं असेल. ठीक आहे. दिसतंय तुम्हाला आता हो याच्यावर क्लिक केल्या काय होईल तर ती वेबसाईट लोड होईल. म्हणजे इमेजेसद्वारा तुम्हाला लिंक कशी करावी याविषयी तुम्हाला माहिती मिळाली असेल. अजून मित्रांनो आपण एक छोटीशी वेबसाईट बनवणार आहोत नंतर HTML मध्येच आणि अजून पेजला सुंदर कसं करावं याविषयी CSS मध्ये पण CSS च्या पार्टमध्ये सुद्धा आपण शिकणार आहोत. CS चे व्हिडिओ साधारणतः 20 असतील. तोपर्यंत आपण थोडंसं प्रॅक्टिस करत राहा म्हणजे तुम्हाला HTML येऊन जाईल. HTML मध्ये एक छोटीशी वेबसाईट बनवायची आहे. पुन्हा CSS मध्ये आपल्याला सुंदर काम करायचं आहे. पुन्हा त्यानंतर फंक्शन्स आणि PHP प्रोग्रामिंग पण शिकायचे आहे. धन्यवाद. अधिक व्हिडिओसाठी आपण ZPGuruji.com ला संपर्क करायचा आहे.